संवाद साधणार आहे शेतकरी विरोधी कायदे आणि कार्यकर्त्यांची भूमिका. आपण आज देशात 70 वर्ष झाली राहत आहोत आणि आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणून असं म्हणत असतो. आपल्या देशातील 75% लोकसंख्या ही शेतीवर आधारित जीवन जगत होती. आज ती आपण 21व्या शतकात आधुनिक युगात बघितली तर ती 75 ची 52% पर्यंत आलेली. आपण सातत्याने बघत असतो की रोज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या ह्या विविध कारणांनी होत असतात. एक कारण असेल मी असं म्हणत नाही, पण त्यातलं एक कारण जे आहे ते शेतकरी विरोधी कायदे. मग शेतकरी विरोधी कायदे काय हाच सगळ्यांना प्रश्न पडत असतो आणि कायदे हे नेमकं जनतेच्या विरोधातले असू शकतात का? हा देखील प्रश्न कदाचित पडत असेल. पण ह्या सगळ्या जर एकूण परिस्थितीचा जर आपण गांभीर्याने अभ्यास केला, म्हणजे मी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत असतो आणि प्रामुख्याने ज्यावेळेस सन्माननीय राजसाहेब ठाकरे भाषण करत असताना त्यांच्या भाषणाच्या मुद्द्यांकडे बारीक नजरेने ज्यावेळेस बघत असतो, साहेब नेहमी म्हणत असतात साक्षर असून उपयोग नाही तर सुज्ञ असणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीबद्दल आपण नुसतं साक्षर असून उपयोग नाही तर सुज्ञ असणं गरजेचं आहे. तर विषय मित्रांनो असा होता, शेतकरी विरोधी कायदे काय. आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने महाराष्ट्राचा विकास आराखडा हा संपूर्ण देशाला एक आदर्श आराखडा दिलेला आहे. तो साहेबांनी पहिल्याच भाषणामध्ये सांगितलं होतं की जगाला हे वाटतं महाराष्ट्र घडवायचा आहे. यासाठी गेली 8 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण अकॅडमीच्या माध्यमातून हा विकास आराखडा करण्यात आला आणि त्यात माझा देखील छोटासा सहभाग होता. त्याच्यामध्ये कृषी विषयक जर आपण बघितलं असेल तर त्यात म्हटलंय की कृषी विषयामध्ये शेती क्षेत्रात खुलीकरण आलं पाहिजे. ज्यावेळेस हे सगळं बघत असतो आपण त्यावेळेस प्रामुख्याने आपण हे बघितलं पाहिजे की शेतकरी हा आपला उद्योजक आहे का, हा पहिला प्रश्न. आपण शेतीकडे व्यवसाय म्हणून बघतो की उद्योग म्हणून बघतो. ज्यावेळेस भारत देश हा स्वातंत्र्य झाला त्यानंतर पंचवार्षिक योजना ह्या सुरू झाल्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती या क्षेत्राला प्राधान्य दिलं. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकरणाकडे कल झुकला. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे लक्षात आले की शेती क्षेत्र जर आपण नियंत्रणात स्वतःकडे नाही घेतलं सरकारने तर आपल्या म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या आपल्याला कंट्रोल करणं अवघड होईल. म्हणून शेती क्षेत्रामध्ये अशा काही गोष्टी करण्यात आल्या की ज्यामुळे आज आपल्याला 21व्या शतकामध्ये अनेक गोष्टी जे बघायला भेटतात त्याच्यातली प्रामुख्याने गोष्ट म्हणजे रोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या. मी तुम्हाला एक स्क्रीन शेअर करतो, त्याच्या तुम्हाला लक्षात येईल की एकंदरीत आपल्या देशामध्ये आतापर्यंतच्या जे काही आत्महत्या आहे त्या आत्महत्यांची आकडेवारी जर आपण नजरेत घेतली तर तुम्हाला लक्षात येईल एक काय परिस्थिती आपल्या देशामध्ये होती. मी तुम्हाला स्क्रीन समोर स्क्रीन दिसते का माझी सर? दिसते स्क्रीन? हो दिसते, आकडेवारींची दिसते. मित्रांनो इकडे याच्याकडे जर नजर टाकली तर अजून ओपन झाली नाहीये, व्यवस्थित ओपन झूम कर जरा. ती दिसतीये? हॅलो, एकच मिनिट दिसते का? हा एक साईडला दिसते ती साईड दिसते ना? हो साईडला दिसते. हो, याच्यात जर आपण पेपर कटिंग हो पेपर कटिंग तर याच्यात जर बघितलं हो पेपर कटिंग आहे. राज्यात 19 वर्षामध्ये मयूर साऊंड चालू कर. हॅलो, हा सुरू. आकडेवारीकडे जर एकदा नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल राज्यात 19 वर्षामध्ये 32,605 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि सर्वाधिक आत्महत्या 2015 मध्ये 3,273. मित्रांनो, ही आकडेवारी जर आपण बघितली तर फार भयावह परिस्थिती आपल्याला दिसते आणि ही परिस्थिती आपण ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस आपण बघितलं पाहिजे की आज कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये देखील आकडेवारी नाही परंतु परिस्थिती खरंच भयंकर आहे. मला या आज शेतकरी विरोधी कायदे या बाबतीत तुम्हाला जे काही सांगायचं आहे त्याच्यात प्रामुख्याने मी हे तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छितो की भारतामध्ये शेतकऱ्यांना उद्योग करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला घटनेने दिलेलं नाहीये. मुळात शेतकरी विरोधी कायदे आहेत का, तर शेतकरी विरोधी कायदे प्रामुख्याने 3 आहे. त्यातला पहिला कायदा म्हणजे कमाल जमीन धारणा कायदा. कमाल जमीन धारणा कायदा काय, तर शेती या व्यवसायावर जमिनीचं सिलिंग आणण्यात आलेलं आहे. सिलिंग म्हणजे काय, कुठलाही बागायतदार शेतकरी असेल तर त्याची सिलिंगची मर्यादा ही 9 एकर आहे. 8 एकर असेल तसं. ती विंडो काय आता क्लोज कर आणि तुझा फक्त व्हिडिओ वरती आहे.
ओके, मी व्हिडिओवर आलो नाहीये का? हा, व्हिडिओवर नाही आलास, व्हिडिओवर ये. एक 2 मिनिटं. ती स्क्रीन शेअर केलेली, ती स्क्रीन डाउनलोड डाऊन कर आणि व्हिडिओ स्टार्ट कर. अं, ठीक आहे, स्क्रोल झाली का हे स्क्रीन? नाही, ती डाऊन कर ना, स्क्रीन डाऊन स्क्रीन कर. मागे तू चालू कर. हा, ठीक आहे. सो कमाल जमीन धारणा कायदा जो आहे त्याच्यामुळे जमिनीचे तुकडे झाले. तुकडे झाल्यामध्ये पूर्वी आपलं जर लक्षात असेल मित्रांनो, एकत्र कुटुंब पद्धत होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये कुटुंबातील सगळे कुटुंबातील सगळे लोक हे शेती या व्यवसायामध्ये होते. आज आपल्याकडे परिस्थिती अशी झालेली आहे की विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेत जमिनीचे तुकडे झाले. त्याच्यामुळे शेतीचं एकंदरीत जर गणित अभ्यास करायचा असेल तर आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून शेती याकडे लक्ष द्यावे लागेल. शेती या विषयाकडे भावनिक दृष्टिकोनातून आपण बघितलं नाही पाहिजे, माझं वैयक्तिक असं मत आहे. शेती या विषयाकडे आपण सगळ्यांनी अर्थकारणातनं बघितलं गेलं पाहिजे. शेती हा उद्योग आहे. कमाल जमीन धारणा कायद्यामुळे आज जर बघितलं तर प्रत्येकाकडे 2 एकर ही ऍव्हरेज जमीन आहे. 2 एकर म्हणतोय मित्रांनो. 2 एकर मध्ये ज्यावेळेस एखादा शेतकरी गुंतवणूक करतो, गुंतवणूक केल्यानंतर त्याच्यातून येणारं जे काही उत्पन्न आहे, त्या उत्पन्नाची किंमत ही तो स्वतः नाही ठरवत, ते सरकार ठरवतं. आणि त्याला जो काही प्रॉफिट व्हायचा असतो तो होत नाही आणि शेतकरी हा लॉस मध्ये आपल्याला सातत्याने दिसतो. प्रत्येक वेळेस कुठलंही सरकार जरी आलं तरी शेतकऱ्याला कर्जमाफी किंवा हमी भाव यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. शेतकरी तुम्ही बघितला असेल तर मागच्या वर्षी नाशिक इथून तर मुंबईपर्यंत पायी लॉंग मार्च निघाला होता. मुळात त्या शेतकऱ्यांच्या तिथं समस्या काय होत्या का, जे काही तिथं आदिवासी भागामध्ये राहणारे नागरिक होते त्यांचं वन जमिनीवरचा अधिकार ही प्रामुख्याने मागणी होते आणि अन्य बाकी पण मागण्या होत्या त्याच्यामध्ये, त्याच्यात काही वादच नाही. परंतु शेतकऱ्यांच्या समस्येसाठी प्रत्येक वेळेस आपल्याला कुठलंही शासन जरी असेल, सरकार जरी असेल, त्याच्याकडे हमी भाव मागण्यासाठी किंवा कर्जमाफी मागण्यासाठीच रस्त्यावर उतरावं लागतंय. तर हे किती दिवस आपण चालवलं ठेवलं पाहिजे हा प्रत्येक व्यक्तीने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. मी पहिल्या कायद्यावर जे वेळेस बोलतोय तुमच्याशी, कमाल जमीन धारणा कायदा, हा कायदा आजच्या घडीला शेतकऱ्यांना उद्योग करण्यापासून रोखतो. म्हणजे काय, एखाद्या उद्योगपतीला जर व्यवसाय करायचा असेल तर त्याला कुठलंही बंधन नाही, त्याने किती जागेमध्ये तो व्यवसाय वाढवायचा. म्हणजे तुम्ही अदानी घ्या, अंबानी घ्या, टाटा घ्या, बिर्ला घ्या, कुठलाही उद्योजक घ्या, त्याला त्याचा उद्योग करायचा असेल तर त्याला जमिनीचं बंधन नाही. पण आमच्या शेतकऱ्याला जर शेती करायचं असेल तर शेतीसाठी त्याला बंधन आहे. म्हणजे तो 9 एकरच्या वर जर त्याच्याकडे जमीन आढळली तर एका व्यक्तीच्या म्हणतो मी, बरं का, मी कुटुंबाच्या नाही म्हणते, व्यक्तीच्या जर आढळली तर त्याच्यापेक्षा जी काही जमीन आहे ती शासन काढून घेतं आणि मग ती कोणाला देतं, जो आपण त्या म्हणतो की भूमिहीन लोक जे असतात, जे गरीब लोक असतात, अशा लोकांना त्या जमिनी दिल्या जातात. मुळात काय की शेती या व्यवसायात काम करताना, शेती या व्यवसायात उद्योग करताना शेतकऱ्यांना आजच्या घडीला जे ऍव्हरेज 2 एकर जे लँड होल्डिंग आलंय त्याच्यातली गुंतवणुकीतून मिळणारा जो फायदा आहे तो सफिशियंट नाहीये. त्याच्यामुळे जमिनीचं सिलिंग हे असता कामा नये. तुम्ही जर बघितलं असेल तर अॅग्रो प्रोड्युसर कंपन्या म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या मागच्या 2 वर्षापासून प्रचंड प्रमाणात सुरू झाल्या आहेत. आणि आज जर कोरोनात बघत असेल तर देशामध्ये सगळं बंद आहे, परंतु शेतीमध्ये राबणारा, काळ्या मातीमध्ये राबणारा शेतकरी हा अहोरात्र राबत आहे. तो पिकवतोय म्हणून आपण आज घरी बसल्या जागी त्याच्या अन्नावर जीवन जगतोय. उद्या जर त्याने ठरवलं हे सगळं बंद करायचं तर कोरोनापेक्षाही तुम्ही भूकबळीने अधिक आपण या संपूर्ण व्यवस्थेतून संपवू शकतो. मला पुन्हा हाच विषय तुम्हाला समजून सांगायचा आहे की सिलिंगचं जी काही मर्यादा आहे, ही सिलिंगची मर्यादा शेतकऱ्यांना नसली पाहिजे. दुसरा विषय जो आहे तो म्हणजे आवश्यक वस्तू कायदा. ही फार मोठी गंमत आहे मित्रांनो. आवश्यक वस्तू कायदा, त्याला इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट म्हणतात. ह्या कायद्याची जी काही आपण व्याख्या बघितली तर कुठलाही कायदा तयार होत असताना त्या कायद्याची व्याख्या तयार केली जाते. हा कायदा असा आहे की या कायद्यामध्ये कायद्याची व्याख्या जी दिलेली आहे ती व्याख्या अशी आहे की सरकारला जी वस्तू वाटेल ती आवश्यक वस्तू, त्यामध्ये किमान 500 पेक्षा अधिक वस्तू ह्या आवश्यक वस्तू, आणि त्याचा जो अधिकार आहे तो सरकारकडे. म्हणजे कुठली वस्तू आवश्यक असली पाहिजे आणि कुठली अनावश्यक असली पाहिजे हे ठरवतो कोण, तर सरकार ठरवतो. यामुळे काय झाले, शेतकऱ्यांच्या मालावरची किंमत ठरवण्याचा अधिकार जो आहे तो सरकारला आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल, तूर डाळीची किंमत असेल, कापसाच्या पिकांची किंमत असेल, कांद्याची किंमत असेल, या सगळ्या किमती कोण ठरवतोय, तर सरकार ठरवतोय.
मुळात आपलं काय म्हणणं आहे, जर शेतकरी हा उद्योजक असेल तर त्याच्या वस्तूची किंमत ठरवण्याचा अधिकार हा त्याला मिळाला पाहिजे. शेतकऱ्याने जर त्या शेतात काय पिकवायचं, ते कसं पिकवायचं, त्याच्यात काय तंत्रज्ञान वापरायचं, त्या आलेल्या मालाची किंमत त्याने काय ठरवायची, दॅट इज अप टू डिसिजन फॉर देम. तो जो काही निर्णय हा तो त्या शेतकऱ्याचा असला पाहिजे, त्या सरकारचा निर्णय नसला पाहिजे. या परिस्थितीत काय होतो, हा कायद्याचा उपयोग करून आयात आणि निर्यातीवरचं जे काही कंट्रोल आहे, कारण आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी बाजारपेठ त्याची ऍग्रिकल्चर आहे आणि ऍग्रिकल्चरकडे आपल्या देशातल्या जे काही सत्ताधारी पक्षामध्ये लोक आले, ते केंद्रात असतील राज्यात असतील, यांनी पूर्णपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि आज आपण ह्या परिस्थितीत जर बघतोय, फ्युचरमध्ये जर आपण आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये जर लक्ष केंद्रित केलं तर देश महासत्ता होऊ शकतो, एवढी ताकद आपल्या देशामध्ये. कारण आपण देश आता जर बघितलं, सगळ्यात अधिक निर्यात करणारा जो 2 नंबरचा देश आहे कापसाची, तो भारत देश आहे. आवश्यक वस्तू कायद्यामुळे काय झालं तर कंट्रोल आलं. शेतीमालावरचं किंमत ठरवण्याचा अधिकार हा सरकारकडे गेला आणि शेतकऱ्यांच्या मालावरचं किंमत हे सरकार ठरवतं. तूर डाळच्या बाबतीत आपण सगळ्यांनी अनुभव घेतला असेल, त्यावेळेस तूर डाळ आपल्या देशामध्ये नव्हती, त्यावेळेस आयात केली होती. कांद्याच्या वेळेस पण बघितलं, लासलगाव सारखी मार्केट आपण ज्यावेळेस बघतो नाशिक जिल्ह्यामध्ये, कांद्याचं खूप मोठी बाजारपेठ आहे. परंतु तिथं देखील ज्यावेळेस पाऊस अवकाळी झाला, अवकाळी पावसामुळे काही उत्पन्न होऊ शकलं नाही, नुकसान झालं. त्याच्यामुळे पाकिस्तानातून कांदा आयात करण्यात आला आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये आपल्या शेतकऱ्यांचा कांदा आला, त्यावेळेस त्याची मालावरची किंमत ही पुन्हा कमी झाली. म्हणजे आवश्यक वस्तूचा कायदा हा अशा पद्धतीने सरकार हा अवलंबन करत असतं. त्याच्यामुळे हा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात काय, कारण त्यांना त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य देत नाही. लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक उद्योजक ज्यावेळेस त्याच्या उद्योगामध्ये कुठलंही प्रोडक्शन तयार करतो, त्याची किंमत तो स्वतः उद्योजक ठरवतो. म्हणजे साधं टाटा मीठ आपण जे म्हणतो, त्या मिठाची किंमत देखील सरकार नाही ठरवत, ते टाटा कंपनी ठरवते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीमध्ये काय पिकवलंय त्याची किंमत त्याने ठरवायची, ते शासनाने नाही ठरवायचं. तिसरा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, सगळ्यात जबरदस्त कायदा, आणि याच्यातून खूप मोठा भ्रष्टाचार देखील आपल्याला होतो. सरकारने विकास करावा का, तर नक्की करावा, विकास जरूर करावा. पण विकास करत असताना सरकारने शेतकऱ्यांच्या मध्ये येऊन बिझनेस करू नये, व्यवसाय करू नये. हा कायदा काय असतो माहिती का मित्रांनो, ज्या वेळेस एखाद्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट येत असेल तर तो प्रोजेक्ट येत असताना शेतकऱ्यांना त्याची माहिती होऊ दिली जात नाही. शेतकऱ्यांकडनं कवडीमोल भावाने जमिनी घेतल्या जातात आणि ज्यावेळेस प्रोजेक्ट येणार हे माहीत होतं, त्यावेळेस शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या अन्य कोणी व्यक्तींनी घेतल्या असतात आणि ज्यावेळेस त्याचं बाजार मूल्य होतं आणि त्या मूल्याचं बेनिफिट हा शेतकऱ्यांना न होता अन्य व्यक्तींना होत असतं. तुम्ही जर बघितलं असेल तर सध्या कोकणमध्ये गाजत असणारा रिफायनरी प्रोजेक्ट आपण बघतच असाल. त्या रिफायनरी प्रोजेक्ट मध्ये मागे बरीच आकडेवारी पण आली होती की नेमक्या जमिनी कोणी खरेदी केल्या आणि काय खरेदी केल्या. तर याच्यात काय, ज्या उद्योजक येण्याला किंवा जमिनी घ्यायला विरोध कोणाचा नाही, परंतु ज्यावेळेस हे होत असतं त्यावेळेस शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करत असताना सरकारने त्याचा भाव नाही ठरवायचा. ज्या कुठल्या उद्योगासाठी, ज्या कुठल्या प्रोजेक्टसाठी जमिनी हवत असेल तर ज्याला कोणाला हवी त्याने शेतकऱ्यांसोबत ती डिलिंग केली पाहिजे. त्याची जी काही जमिनीची किंमत आहे ही त्याने ठरवली पाहिजे आणि ही त्याला न ठरवता येतं, म्हणजे त्याचा तो स्वातंत्र्यच नाही, त्याची किंमत त्याने किती. म्हणजे आता सपोज आपलं समृद्धी महामार्ग बघितला, त्या समृद्धी महामार्गामध्ये बरीच जमिनी शेतकऱ्यांच्या जात आहेत. या जमिनी जात असताना त्यांचं पुनर्वसन काय, त्यांना मिळणारा रिटर्न्स काय, याच्याबद्दल त्या शेतकऱ्याला काही स्वातंत्र्य नाही. हे कोण ठरवणार, तर सरकार ठरवणार. म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्याच गोष्टीचं आपलं आज स्वातंत्र्य राहिलेलं नाही. म्हणजे शेती किती एकरात करायची शेतकऱ्याने नाही ठरवायचं. शेतीतून येणारा माल जो आहे तो कुठल्या किमतीला विकायचा ते शेतकऱ्यांनी नाही ठरवायचं. शेती विकास कामासाठी काय किमतीने द्यायचं हे शेतकऱ्यांनी नाही ठरवायचं. म्हणजे सगळ्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये शेतकरी हा एवढा गुरफटला गेलाय की त्याला कुठल्याही गोष्टीची किंमत ठरवण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे त्याला कुठलाही न्याय हा नाहीये. मग हे काय, आता हे सगळे जे गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, तर सिलिंग ऍक्ट जो आहे हा भारतीय घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये हा कायदा टाकण्यात आलेला आहे. आणि परिशिष्ट 9 मध्ये जे काही कायदे, त्या कायद्याच्या विरोधात आपल्याला कुठेही न्याय मागता येत नाही. म्हणजे घटनेमध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. शासन जे कोणी सत्ताधारी असतील त्या सत्ताधारी व्यक्तींना त्रासदायक ठरणारे कायदे त्याच्यात जर टाकले तर त्या कायद्यांच्या विरोधात कुठेही दाद मागता येते. इव्हन सुप्रीम कोर्टात देखील दाद मागता येते. मी
तालुका न्यायालय किंवा जिल्हा न्यायालय किंवा हायकोर्ट तो विषय वेगळाच. म्हणजे सुप्रीम कोर्टात देखील शेतकऱ्यांना न्याय मागता येत नाही. ह्या असे काही गोष्टी ह्या संविधानाच्या परिशिष्ट 9 मध्ये, तुम्ही परिशिष्ट 9 संविधानाचं गुगलवर गेलात तर तुम्हाला कळेल की नेमकं काय काय त्याच्यात किती कायदे आहेत. तर शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे कायदे हे आहेत, शेतकरी विरोधी कायदे आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठलंही स्वातंत्र्य राहिलेलं नाहीये. आपण प्रत्येक वेळेस लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपल्या शेतकऱ्यांना हे म्हटलं जातं की शेतकरी आत्महत्या ज्या होत्या त्या कुटुंब कलहामुळे किंवा कर्जबाजारीमुळे या सगळ्या, परंतु हे होतं काय, म्हणजे कुठल्याही प्रश्नावर ज्यावेळेस विचार करायचा असतो त्यावेळेस आपण त्या प्रश्नाच्या मुळावर जाऊन बघितलं पाहिजे, नेमकं याचं रूट कुठे. आपण जर फक्त झाडाच्या खोडावर जाऊन विचार करायला लागलो, म्हणजे तिथंच जर खोड लागलं आणि तिथंच जर कुऱ्हाड मारायला लागलो तर फक्त खोड पडणारे, पुन्हा जमिनीतले जे मूळ आहे त्या मुळावर ते झाड उगणारच, म्हणजे झाड पूर्ण काही नष्ट होत जात नाही. म्हणजे कुठल्याही प्रश्नावर आपण ज्यावेळेस बघत असतो, विचार करत असतो, तो शेतकरी प्रश्नावर पण विचार करत असताना त्याच्या मुळावर आपण घाव घातला पाहिजे. आणि मुळावर घाव घालण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे हे समजून घेतले पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेस बघा, कुठल्याही शेतकऱ्यांच्या विरोधात न्याय मागताना हमी भावासाठी रस्त्यावर उतरतात. असं आतापर्यंत कुठेही झालं नाही की आमच्या मालाची किंमत ठरवण्यासाठी आम्हाला अधिकार द्या किंवा आम्हाला स्वातंत्र्य द्या, असं आतापर्यंत कुठलंही आंदोलन किंवा असं कुठलाही शेतकरी नेता रस्त्यावर उतरून म्हटलेला आपल्याला बघायला कुठं दिसत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. शेतकरी विरोधी कायदे याच्यामध्ये मी प्रामुख्याने 3 कायदे तुम्हाला सांगितले. कमाल जमीन धारणा कायदा, ज्याच्यामुळे लँड होल्डिंग हे शेतकऱ्याचं कमी झालेलं आहे आज 21व्या शतकात. दुसरा कायदा आहे जो अवश्य वस्तू कायदा, त्याला इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट म्हणतात. त्याची फार गफलत करतात लँग्वेज मध्ये, त्याला कधी जीवनावश्यक वस्तू पण म्हटलं जातं, परंतु तो जीवनावश्यक नसून आवश्यक वस्तू कायदा, इसेन्शियल कमोडिटी हा कायदा खूप लक्षात घ्या मित्रांनो. या कायद्यामुळे काय झालं, लायसन्स परमिट कोठा ही पद्धत निर्माण झाली. याच्यामुळे प्रचंड भ्रष्टाचार हा तयार झाला. कारण की तुम्ही बघत असाल आत्ताच्या परिस्थितीमध्ये रेशन दुकानामध्ये आजही जनतेला पुरेशा प्रमाणात अन्नधान्य भेटत नाही असून सुद्धा, मी पुन्हा सांगतो, अन्नधान्य असून सुद्धा तो जात नाहीये. कारण का, ह्या व्यवस्थेने, ह्या कायद्यामुळं एक कंट्रोल निर्माण झालं. या कंट्रोल आल्यामुळं हे जे काही उत्पादित झालेल्या वस्तू हे सरकारने त्यांच्या नियंत्रणात ठेवलं. हे खुलीकरण शेतकऱ्यांना दिलं नाही. म्हणजे शेती या व्यवसायाला उद्योजकाचा दर्जा हा आपल्याला आपल्या व्यवस्थेने दिला नाही. आणि आपल्या शेतकऱ्यांची ही देखील मानसिकता असते की आपण आपल्या शेतीकडे उद्योजक म्हणून बघितलं गेलं पाहिजे. शेती हा उद्योग बघितला गेला पाहिजे. शेती हा व्यवसाय किंवा एक पॅरलल व्यवसाय म्हणून न बघता आपण त्याच्याकडे एक उद्योग म्हणून बघितलं पाहिजे. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपण कार्यकर्त्यांची भूमिका काय हे लक्षात घ्या मित्रांनो. कार्यकर्त्यांची भूमिका ज्यावेळेस मी म्हणत असतो त्यावेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की शेती या प्रश्नावर काम करत असताना फक्त भावनिक होऊन काम केलं नाही पाहिजे. मी पुन्हा सांगतो, इमोशनल ज्यावेळेस आपण काम करायला जातो त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. ज्यावेळेस विचारात्मक काम करतो त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नाचं रूटवर आपल्याला काम करावं लागतं विचारांनी. आणि विचारांनी काम करण्यासाठी शेतकऱ्यांना आपण खरं अर्थाने स्वातंत्र्य दिलं पाहिजे, ते त्याच्या उद्योग करण्याचं. त्याच्या जमिनीवरची जी मालकी ती त्याची असली पाहिजे. त्याच्या जमिनीमध्ये त्याने किती एकरात शेती करावी किंवा त्याच्या मालाची किंमत त्याने काय ठरावी, त्याची जमीन ते कोणाला विकावी, याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, शेतीची जमिनीमध्ये महसूल हा जो काही भाग असतो शेतकऱ्यांचा, ज्यावेळेस महसूल ज्यावेळेस येतो खरेदी विक्रीच्या वेळेस त्यावेळेस पण फार गफलत होते. म्हणजे बऱ्याच प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होते. म्हणजे त्रासदायक कायदे, फसवे कायदे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, जे शेतकऱ्यांना त्याचं जे काही शेती करत असताना अडथळे निर्माण करत असतात. असे 250 कायदे जवळपास आहेत जे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारे. परंतु त्याच्यातले प्रामुख्याने 3 कायदे ज्याविषयी मी तुम्हाला सांगतोय वारंवार, त्याच्यातला कमाल जमीन धारणा कायदा, अवश्य वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा, लँड ॲक्विजिशन ऍक्ट. तर ह्या सगळ्या कायद्यांचा परिणाम जो आहे तो शेतकऱ्यांवर झालाय. त्याच्यामुळे शेतीतलं जर आपल्याला एकंदरीत व्यवस्था बदलावायची असेल तर शेतीकडे आपल्याला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बघावं लागेल. भावनिक दृष्टिकोनातून शेतीचे प्रश्न हे सुटणारे नाहीयेत. म्हणजे प्रत्येक वेळेस आंदोलन करत असताना रस्त्यावरून शेतीला हमी भाव द्या. का बरं हमी भाव आमच्या पिकाला? कुठला आजपर्यंत देशामध्ये अंबानी, टाटा, बिर्ला पळून गेलेला आपण विजय मल्ल्या जरी बघू, विजय मल्ल्याने पण बिअरची किंमत ठरवताना सरकारला विचारलं नव्हतं की तू आमच्या बिअरची किंमत मी काय ठरवायची. माझ्या देशातला जो शेतकरी आहे त्याने
आवाज बंद झालाय आवाज. येईल 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 येईल. त्याच्याकडून बंद झालं, तिकडून बंद झालं. येईल येईल. होल्ड करा जरा. त्याचं कनेक्शन हे झालंय शेतकऱ्यांना. हा मयूर हॅलो? मयूर आलाय आवाज. येतोय आवाज? हो येतोय. बोल, सुरू कर. हा. आपल्याकडे आता 10 मिनिटं आहेत आपल्याकडे. 10 मिनिटं आहे ना? हो 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 हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे भावनात्मक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर ग्रामीण व्यवस्थेवर बघितलं तर दुसरा महत्वाचा कायदा म्हणजे एपीएमसी ऍक्ट, मार्केट कमिटी कायदा. मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी संख्या बघितली आणि दुसरं बाजार समित्या जर बघितल्या तर एकूण शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा बाजार समित्या ह्या कमी दिसतात. लक्षात घ्या, जोपर्यंत बाजार समित्यांची संख्या वाढत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणारा जो काही हमी भाव असतो त्या हमी भावाची मूल्य तो त्याच्यापर्यंत मिळणार नाही. म्हणजे उदाहरण, एखाद्या तालुक्याला जर बाजार समिती असेल, एपीएमसी मार्केट असेल आणि शेतकरी ग्रामीण भागातून त्याची वस्तू खरेदी म्हणजे विकण्यासाठी त्या मार्केटमध्ये येत असेल आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्याचा बाजार भावाची किंमत जर 3,000 असेल आणि त्याला व्यापारी जर साधारण 250-2700 रुपये देत असेल तर त्याचा जो ट्रान्सपोर्ट आहे हा ट्रान्सपोर्टचा खर्च म्हणजे लक्षात घ्या की त्याचं नुकसान झालं तरी चालेल पण तो विकून टाकतो माल. का? कारण त्याला डबल येण्या जाण्याचा खर्च हा पेलवणारा नसतो. म्हणजे हे लक्षात घ्या, एपीएमसी मार्केटची जी संख्या आहे ही प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तयार झाली पाहिजे. व्यापाऱ्याला माल खरेदी करायचा आहे तर त्याने जाऊन त्याच्या तिथं खरेदी केला पाहिजे. शेतकऱ्यांनी येऊन तिथं नाही. मुळात हे एपीएमसी मार्केट पण खूप मोठं एक मार्केट त्याला म्हणतो एक नेटवर्क आहे ज्याच्यातून शेतकऱ्यांची पिळवणूक होते. बिहार हे राज्य आहे की बिहार राज्यामध्ये एपीएमसी ऍक्ट नाहीये. बिहार राज्यामध्ये मार्केट कमिटी कायदा. मित्रांनो लक्षात घ्या, एपीएमसी मार्केटमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक होते. म्हणजे शासन 3,000 रुपये भाव ठरवतं तर तिथला व्यापारी 2700-2500 ही किंमत शेतकऱ्यांना देतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कार्यकर्त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे, तर जिथं शेतकऱ्यांचा माल विक्रीला जातो सरकारने काय किंमत ठरवून दिलेली आहे, व्यापारी काय किमतीला माल खरेदी करतोय, ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे आपण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असताना आपल्याला व्यवस्थेवर बोललं पाहिजे. लक्षात घ्या, सत्ता बदलून व्यवस्था बदलत नसते. आज सत्तेवर बीजेपी असेल केंद्रात, उद्या काँग्रेस येईल, अन्य कोणी येईल. आज महाराष्ट्रामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी, अन्य कोणी येईल, भविष्यात मनसे पण येईल. तर परंतु हे सगळे होत असताना देश हा कायद्याने तयार होत चालत असतो. जो संविधानाने तयार झालेले कायदे असतात याच्यावर. आणि जर कायदे लोकांना माहित नसतील आणि कायदे किती त्रासदायक असतात हे जर माहित नसेल तर आपण ज्या व्यवस्थेमध्ये राहतोय त्या व्यवस्थेमध्ये फक्त सत्ता बदलून काही होणार आहे की व्यवस्था बदलावी लागणार आहे. तर शेती प्रश्नाकडे काम करत असताना आपल्याला व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून बघावं लागणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असताना कार्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी कायदे हे समजून घेतले पाहिजे. आणि हे समजून घेण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे म्हणून किसान पुत्र आंदोलन हे एक मुवमेंट आहे. हे कुठल्या एका पक्षाचं नाहीये, ही रजिस्टर्ड संघटना नाहीये. किसान पुत्र आंदोलन हे कुठल्या शेतकरी संघटनेशी संलग्न नाहीये, एक मुवमेंट आहे. ह्या मुवमेंटचा एकमेव उद्देश आहे की शेतकऱ्यांचे जे 3 कायदे शेतकरी विरोधी म्हणजे एक कलमी कार्यक्रम हे कायदे फक्त रद्द करावे. यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये देखील याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याच्यावर देखील काम चालू आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी जिल्ह्यांमध्ये शेतकरी विरोधी कायदे परिषद किंवा शेतकऱ्यांच्या विरोधीचं 2 दिवसाचं शिबिर हे घेत असतो किसान पुत्राच्या माध्यमातून, किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून. आणि शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नाविषयी खरं काय अडचणी हे समजून सांगण्याचा हा प्रयत्न केला जातो. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे आहेत का? तर आहेत. शेतकरी उद्योजक आहे का? तर शेतकऱ्याला उद्योजक होऊ दिले नाहीये कारण की कायदे हे त्याच्या विरोधातले. त्याच्यामुळे देशामध्ये उद्योजकाला एक वेगळ्या सुविधा आणि शेतकऱ्यांना एक वेगळ्या सुविधा. म्हणजे एक लक्षात घ्या, भारत आणि इंडिया ही जी काही डेफिनेशन होती ही शरद जोशींनी म्हणजे शेतकरी संघटनेचे खूप मोठे नेते शरद जोशी, जे अमेरिका सारखा एक बलाढ्य देशामध्ये एक उच्च पदावर नोकरीला असताना तो देश सोडून भारतासारख्या महाराष्ट्र राज्यात येऊन शेतीतल्या प्रश्नावर अभ्यास करा असं वाटतं त्या व्यक्तीला. त्यांनी जी अर्थशास्त्रात्मक दृष्टिकोनातून मांडणी त्या नेत्याने मांडली ती जर समजून घेतली तर लक्षात येईल आपल्याला की शेतकऱ्यांच्या विरोधातले जे काही कायदे हे नेमके शेतकऱ्यांना त्रासदायक ठरतायत आणि त्यामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत, शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. कारण का? तर जमीन कमी असल्यामुळे त्याच्यातून येणारं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन कमी असतं.
प्रोडक्शनची जी कॉस्ट असते ती कॉस्ट सरकार ठरवत असल्यामुळे त्याची जी येणारा पैसा आहे तो पुरेसा नसतो. त्याच्यामुळे कुटुंबातल्या अन्य ज्या काही समस्या ह्या निर्माण होतात. तो कर्ज काढतो, पुन्हा कर्ज भरतो. म्हणजे साधारण 1 लाख रुपये घेतले असते, येणार जर 75,000 असतील तर 25,000 त्याच्यावर पुन्हा कॅरी फॉरवर्ड होतात. हे सगळं असं चक्र फिरत असतं, म्हणून शेतकरी हा आत्महत्या करतो. सगळ्यात जास्ती शेतकरी आत्महत्या या विदर्भात वाशिम मध्ये झालेल्या आहेत. या सगळ्या कुटुंबांना व्हिजिट पण आपण केलेली आहे आणि सगळी परिस्थिती या सगळ्यांचा अभ्यास करून किसान पुत्र आंदोलनाने शेतकरी विरोधी एक कायदे पुस्तिका तयार केली. ही कायदे पुस्तिका मी प्रमोद पाटील साहेबांकडे पाठवून दिली, तुम्ही वाचा. त्याच्यातले काही प्रश्न असतील, प्रश्न उत्तर टाईपच ती पुस्तिका आहे. तुम्हाला वाचल्यानंतर पण प्रश्न पडले तर तुम्ही निश्चितपणे विचारा. आणि हे जे काही एकंदरीत शेतकरी विरोधी कायदे, या कायद्यामध्ये कार्यकर्त्यांची भूमिका ही असली पाहिजे, ती व्यवस्था बदलण्यासाठी असली पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद मयूर. आता मयूरने शेतीच्या संदर्भातले हा विषय मुख्यपणे मांडला. शेतीच्या कायद्याच्या संदर्भातले विषय हे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर यावेत, कार्यकर्त्यांच्या समोर यावेत आणि महाराष्ट्रातल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या समोर यावेत, यासाठी हा प्रयत्न आहे. यानंतरचं सेशन हे बरोबर 10 मिनिटांनी सुरू होईल, 5 मिनिटांनी सुरू होईल आणि लॉग इन तुमचं बरोबर 5 मिनिटांनी होईल आणि तिथे प्रश्नोत्तर असतील आणि त्या प्रश्नोत्तरातून आपण पूर्णपणे काही प्रश्न विचारायचे. यानंतर याची जी कार्यशाळा जी आहे, ही कार्यशाळा कोविडचं हे पोस्ट कोविड आपण कार्यशाळा किसान पुत्रच्या माध्यमातून आपण कार्यशाळा घेणार आहोत. ज्या कार्यशाळेमध्ये विविध तज्ज्ञ जे आहेत हे तज्ज्ञ इथे येऊन आपल्याला मार्गदर्शन त्या कार्यशाळेमध्ये फिजिकल असणार आहोत. आपण तिथे फिजिकल प्रेझेन्स असणार आहे आपला. पण वेबिनारच्या माध्यमातून आपण केवळ काय थोडीशी पुसटचा तुमच्यापर्यंत तो टच यायला पाहिजे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचायला पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे. लवकरच जॉईन व्हा. 5 मिनिटात आपले प्रश्न असतील तर मला SMS करा. धन्यवाद. पाटील सर बोला. चॅटिंग वरती प्रश्न विचारले आहेत तिथे. चॅटिंगचे प्रश्नोत्तर इथे विचारा. चॅटिंगवर प्रश्न नका विचारू, कारण ते स्क्रोल करता येत नाही. विचार करा, व्हॉट्सअप करा. धन्यवाद. ओके, ठीक आहे.